भाग असतं त्या ठिकाणी निश्चित आहे महाराज असतं. असं आपल्या आपल्या कर्मानुसार जन्म भेटतो, आपल्या आपल्या कर्मानुसार फळ असतं त्या ठिकाणी भेटतं. सुख भेटायचं की दुःख भेटायचं हे असतं आपल्या आपल्या कर्मानुसार आहे. पण महाराज असतं त्या ठिकाणी आमच्या असणारे ग्रंथकर्ते सांगतात की महाराज कोणाचा जर पूर्व पुण्याचा असणारा साठा असला तर त्याच्या मनामध्ये एक असणारा ज्योत निर्माण होते, एक इच्छा होते की आपण पोथीला जावं. मग पोथीला गेल्यानंतर महाराज असतं त्या ठिकाणी वाचक कसा भेटणार, सूचक कसा भेटणार हे असतं त्या ठिकाणी प्रारब्धाचा विषय आहे महाराज. तुमच्या मनामध्ये इच्छा चांगली आहे महाराज, पोथी असतं ऐकावरती, संतांचं चरित्र ऐकावरतं, पण त्याला सुद्धा असतं त्या ठिकाणी सूचक असतं त्या ठिकाणी चांगला सांगणारा असतं त्या ठिकाणी भेटावा. महाराज असतं सांगणाऱ्यानं पुन्हा अनुभव घेतलेला असतं त्या ठिकाणी असावा. यासाठी असतं भगवंत काय केलं, भगवंताला या मुमुक्षुची म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये एक भावना आहे की मी असणार भगवंताची प्राप्ती असणारी मला कशी होईल, मुमुक्षु महाराज असणार त्या ठिकाणी. मुमुक्षु म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये एक भाव आला की काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेन नारायण, असा भाव ज्याच्या अंतरामध्ये आला ना तर त्याला योग्य महाराज असणार त्या ठिकाणी वाट दाखवणारा, त्याला योग्य संगत असतं त्या ठिकाणी भेटावी म्हणून असतं. ही काळजी कोणाला, भगवंताला, की जे माझे असणारे शुभचिंतक जे माझं नाव असतं घेतात ना मग त्यांच्या हितासाठी असणारे भगवंत काय करतो. या असणारे आमच्या विधेय असणारे कोण जनक राजा यांना असणारे त्या ठिकाणी या पृथ्वीवर ते पाठवून जे काही असे भाविक भक्त महाराज ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताची प्राप्ती व्हावी असे विचारत यांच्यासाठी असताना भगवंताने काय केलं, जनक राजाला असताना सावता महाराजाच्या रूपामध्ये असताना त्या ठिकाणी पाठवलं आणि अशा मुमुक्षूचा उद्धार करण्याचं काम भगवंताने त्या ठिकाणी केलं म्हणतात. शरीर नहे भूत कार्य निंद्य नाही अहम मम ध्यास विद्या उपदेशावून मिळविणे साध्य देव मुळी असे ना. काय म्हणले महाराज असताना त्या ठिकाणी देव मुळी असे ना. तर महाराज असतं त्या ठिकाणी म्हणतात की आणखीन एकदा डबल वाचा म्हणतात. भक्त संकल्पाने साचार देवधरी अब शरीर नहे भूत कार्य निंद्य नाही अहम मम ध्यास अविद्या उपदेशाऊन मिळविणे साध्य देव मुळी असे ना. महाराज असतं त्या ठिकाणी काय म्हणतात, मुळामध्ये असतं त्या ठिकाणी देव नाहीये महाराज असतं. देव नाही मात्र देवाशिवर महाराज असतं कोणतीच गोष्ट असतं त्या ठिकाणी नाही. पण हे कळण्यासाठी महाराज असतं त्या ठिकाणी हे कळण्यासाठी आधी असतं तो भाव असतं हृदयामध्ये असतं उपजला पाहिजे. आणि पुन्हा महाराज असतं त्या ठिकाणी असतं कशानं देव नाही, सर्व जग म्हणतो देव दिसतच नाही. काही काही विज्ञान लोकांचं असतं, विज्ञानधारी असणारे लोक ना ते म्हणतात जे वस्तू दिसती का तीच महाराज असतं मानायची, जी वस्तू दिसत नाही ती असणारी मानायची नाही. मग महाराज असतं त्याच्यामध्ये तर्क वितर्क करून असताना एक जणांना प्रश्न विचारला देव नाही, देव दिसत नाही. मग महाराज असतं ज्ञानी माणसानं सांगितलं वारं दिसतं का, पण आहे ना महाराज असताना तसाच असताना भगवंत आहे. मग महाराज हे कळण्यासाठी असताना त्या ठिकाणी काय करावं लागतं, सात्विक माणसाची असणारी म्हणजेच गुरुची असणारी भेट होणं गरजेचं आहे. आणि गुरुची भेट झाल्यानंतर गुरुनं उपदेश असताना त्या ठिकाणी करावा लागतो. देव नाहीये मात्र गुरुनं उपदेश केला, गुरुनं असताना डोक्यावरती हात टाकला ना महाराज असताना त्या ठिकाणी देव आहे ही प्रचिती असताना त्या ठिकाणी येते. ज्या रस्त्याला आपण असताना त्या ठिकाणी जो मार्ग धरला ना भगवंताच्या भेटीचा किंवा असताना भगवंताच्या नामस्मरणाचा उद्धार करण्याचा महाराज असताना नसलेली गोष्ट असताना त्या ठिकाणी साक्षात पुढे असताना येऊन उभे राहते आणि तो भगवंत असताना त्या ठिकाणी येतो. कधी उपदेश असताना झाल्यानंतर म्हणू लागले ही जैसी देवाची स्थिती तैसीच अधिकारी असती त्यांची आयु मर्यादा कल्पांती संपतसे निर्धार. हो मग महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात अशी देवाची एक असताना त्या ठिकाणी स्थिती आहे. देव आहे, देव मागूनही होता मध्येही आहे आणि अंतीलाही भगवंत असताना त्या ठिकाणी राहणार. पण महाराज असताना जे कोणी असताना भगवंतानं निवडलेले असणारे संत या जगाचा उद्धार करण्यासाठी आपला भक्ताचा उद्धार करण्यासाठी देवाने ज्यांना कोणना असताना पाठवलं ना देवाला वय नाही महाराज असतं, देवाला असतं त्या ठिकाणी आयुष्य नाही, देवाला असतं जन्म नाही, देवाला असतं मरण नाही. पण महाराज जे काही भगवंतांना धाडलेले असतं संत यांना असतं मर्यादा आहे. 40 वर्ष 50 वर्ष असतं कार्य करायचं, त्याच कार्यामधून असतं जगाचा उद्धार करायचा. देव अवतरोनी
मारिती अभक्त दैत्य श्रेणी संताधिकारी पदोशोनी जीवन मुक्त करिता. महाराज असणार पुन्हा म्हणून आले संतामध्ये आणि देवामध्ये असणारा फरक सांगून आले. देवानं असणार काय करायचं, पृथ्वीवरती अवतार महाराज असणार देवानं घ्यायचा आणि जे काही महाराज असणार दिसणारे महाराज असणार जे काही पाप करणारे असणार त्या ठिकाणी दुष्ट जे दुष्टत ना त्या दुष्टांना असताना मारायचं आणि भगवंतांना भक्ताचं रक्षण त्या दुष्टापासून भक्ताचं करायचं, ज्याला मारलं त्याला असताना मुक्त करायचं. पण देवांना असताना त्या ठिकाणी मुक्त केलेला असताना कौरुक तिथं राहू शकतो, चिरकाळ असताना राहू शकत नाही, त्याला वापस यावं लागतं. पण संत तसे नाहीत महाराज. संतांची असणारी अशी ख्याती आहे की संताला जे जे महाराज असताना त्या ठिकाणी लीन झाले किंवा संतांच्या असताना त्या ठिकाणी कृपेच्या छायेखाली जे कोणी आले ना त्यांना असणारे संत इतकं निर्मळ बनवतात की महाराज असताना त्यांना पुन्हा जन्मण्याची असणारी गरज असणारे संत ठेवत नाहीत. एवढा फरक भगवंतामध्ये आणि संतांमध्ये सांगू लागले. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय संत ते सकळा अभय सुखदायक साचा. महाराज असताना देवाचा अवतार झाला, देवाना अवतार घेतला, देवाना असताना त्या ठिकाणी अवतार घेतला की महाराज असताना भक्ताला सुख होतं आणि दुष्टाला असताना त्या ठिकाणी दुःख महाराज असताना त्या ठिकाणी होतं. पण संत जेव्हा जन्म घेतात किंवा अवतार घेतात ना तेव्हा दैत्याला सुद्धा सुख होतं आणि महाराज असताना त्या ठिकाणी दुष्टालाही सुख होतं आणि भक्तालाही सुख होतं. एवढं असताना संतांमध्ये आणि त्या ठिकाणी असणारं देवामध्ये फरक सांगू लागले. देवे जरी मारिले दैत्य ते उपदेशाविना जन्म पावत संती दैत्या ते बोधिता जन्म मरणातीत होत. महाराज असताना देवानं मारलेले वापस काय येतात म्हणू लागले. देवानं मारलेले मुक्त होतात. रावणाला भगवंतानं मुक्ती असताना त्या ठिकाणी दिली, कंसाला असताना त्या ठिकाणी मुक्ती असताना दिली. महाराज रावणाला असताना मुक्ती दिली ना भगवंतानं, पुन्हा त्याला असताना त्या ठिकाणी दुसऱ्या युगामध्ये राक्षसाच्या कुळामध्ये जन्माला काय यावं लागलं. महाराज असताना हेच देवामध्ये आणि संतांमध्ये महाराज असताना तफावत आहे म्हणून आले. भगवंतानं मारलेल्याला डबल जन्म घ्यावा लागतो. कशासाठी की उपदेश महाराज असताना त्या ठिकाणी भगवंत करत नाहीत. उपदेश असताना त्या ठिकाणी भगवंत करत नाहीत आणि हा उपदेश झाला नाही म्हणून डबल जन्म असताना घ्यावा लागतो. पण असताना त्या ठिकाणी जो कोणी संताला शरण गेला ना, संताने एकदा उपदेश केला ना, सांगितलं ना महाराज हा असणारा नश्वर असणारा संसार आहे, शरीर असणारा त्या ठिकाणी दुःखाचं भांडार आहे, या शरीराला आलोत कशासाठी आलोत, हा असणारा उपदेश जन्म हा देह भेटला जन्म मरणाचा असणारा फेरा बंद करण्यासाठी असणारा त्या ठिकाणी भेटलाय. हा उपदेश असणारा त्या ठिकाणी एक असणारा भगवंत दाखवून दिला आणि त्याच्या हृदयामध्ये ढसला ना तर महाराज असणारा त्यामुळे असणारा ज्याला कोणाला संतांना उपदेश केला यासाठी असणारं त्या मनुष्याला असणारं त्या ठिकाणी जीवन मुक्ती मिळते आणि पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा मरायचं हे असणारं त्याचं बंद होऊन जातं. एवढा फरक असणारं त्या ठिकाणी संतांमध्ये आणि देवामध्ये. ऐसी ही बोध शक्ती देवे दिजनी प्रेमळ भक्ती तिची तुलना निश्चिती कोणातीही करवे ना. आणि अशी महाराज असणारं त्या ठिकाणी त्या भगवंतांनाच यांना असणारं एवढं सामर्थ्य दिलं. अशी उपदेश बोधाची शक्ती असणारे त्या ठिकाणी संतांना भगवंतांना असणारं दिली आणि या संतांची बरोबरी कोणीही करू शकत नाही म्हणतात. ऐसा बोध युक्त पूर्ण सावता महाराज निपुण नवमास भरता जाण अवतरला से आरणी. हो मग अशा रीतीने महाराज असणारे काय केलं म्हणतात. असा बोध पूर्ण महाराज असणारे त्या ठिकाणी सावता महाराज असे सावता महाराज असणारे त्या ठिकाणी काय झालं म्हणतात. महाराज असणारं पूर्ण महाराज असणारे सावता महाराज ज्ञानी असणारे सावता महाराज अशा रीतीने भगवंतांना असणारे त्या ठिकाणी जनकाला असणारे सावता महाराजाच्या रूपामध्ये असणारे त्या ठिकाणी पाठवला ना. 9 मास पूर्ण झाले आणि 9 मास पूर्ण झाल्यानंतर असणारे त्या ठिकाणी जन्म महाराज असणारे सावता महाराजाचा झाला म्हणतात. वाटा अक्षदा गुलाल आहे का पुढं 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 ही केलं आलं जरासा होतंय पण आधी ही मी थोडा उठला त्याच्यानं झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की
तो असे योनी संभव परी भक्ती स्तव केले लागव माता पित्याचा जैसा भाव तैसे करी कवतू. आणि महाराज असताना त्या ठिकाणी सावता महाराजाचा जन्म असताना त्या ठिकाणी झाला, पण अवनिजाव महाराज असताना जन्म असताना कोणाचा आहे? महाराज असताना सावता महाराजाचा आहे. त्यांना जन्म घेण्याचा असताना त्या ठिकाणी गर्भवासाचं दुःख असताना त्या ठिकाणी नाहीये, पण जगासाठी त्या आई वडिलांसाठी असताना ते लहान रूप असताना त्या ठिकाणी घेतलं आणि दाखवलं महाराज असताना त्या ठिकाणी की या जगाला महाराज असताना सावता महाराजांचा जन्म असताना या दोघांच्या असताना घरी नागिताबाईच्या उदरामध्ये जन्म असताना त्या ठिकाणी कोणाचा? सावता महाराजाचा झाला. जगासाठी ही लीला महाराज असताना त्या ठिकाणी केली म्हणतात. गावात बसली मातवान घेऊनी त्वरित सुवासिनी मैत्रिणी समवेत येत्या झाल्या तुरेने. लगेच महाराज असताना गावामध्ये माता असताना म्हणजेच बातमी असताना पसरली की नागिताबाईला असताना त्या ठिकाणी मुलगा झाला. नागिताबाईला असताना मुलगा झाला. मग असताना त्या ठिकाणी सुवासिनी बाई असताना त्या ठिकाणी काय करू लागल्या? वाण घेऊन असताना त्या ठिकाणी मूल बघण्यासाठी येऊ लागल्या. देखताची प्रब्रह्मपुत्र आनंद झाला असे सकळा हा मोहीन हृदय कमळा सज्जनांच्या पाही. महाराज असताना त्या ठिकाणी सुवासिनी बाया असताना त्या ठिकाणी मुलाला बघण्यासाठी येऊ लागल्या. मुलाला बघू लागल्या आणि म्हणू लागल्या, माय किती गोंडस असणार मुलं आहे, हे मोठं चलून असणार, मोठं होऊन असणार काय करील? समजायचे हृदय असताना त्या ठिकाणी जिंकील, सर्वांना सुख देण्याचं कार्य असताना त्या ठिकाणी करील, असं असताना म्हणणं त्या बायांचा असताना येऊ लागलं. परसोबाने केली वारी ती फळाली आजी साचारी लावण्य पुत्र निर्धारी त्या ते देवे दिदला. महाराज असताना त्या ठिकाणी येणाऱ्या बाया असताना म्हणू लागल्या, घरी गेल्या मालकालाही सांगू लागल्या आणि मालकही म्हणू लागले. काय म्हणू लागले? आणि या जाता जाता एकमेकीला म्हणू लागल्या. खरंच परशुबानं वारी केली आणि त्याचं फळ भगवंतानं त्याला दिलं बरं का. बघा महाराज असतं सहज बोलणं का नाही? सहज बोलणं. लोक बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष देत असतात. महाराज कुठं असताना त्या ठिकाणी काटा मोडला तर म्हणजे लय लोकाला त्रास दिलेला आहे ना, मग तो कसं चांगलं होईल म्हणून महाराज असताना सहज बोलू लागल्या. परशुबानं असताना वारी केली आणि त्या वारीच्या रूपामध्ये भगवंतानं त्याला असताना काय केलं? महाराज एवढं गोंडस मुलं असताना त्याच्या घरी असताना जन्माला आलं. धन्य असताना त्या ठिकाणी परशुबाई असं असताना गावातील लोकांचं असताना म्हणणं येऊ लागलं. ग्रामी होते जे दुर्जन म्हणती उगीच देता मोठे बारा पुत्र प्राप्ती तर मुळीच नसे. महाराज असताना खरंच आहे ना व्हायचं बी, या लोकांचं बी खरंच. खळ लोक, दुष्ट लोक, नाव ठेवणारे लोक, हेच बी खरंच होतं. ते म्हणले उगोच उगोच आमच्या घरची बघायला गेली आणि घरी आले की मला टुमनच लावले. होय त्याला किती गोड मुलगा झालाय, त्याला किती गोड मूल झालंय, किती चांगलंय, किती डोळे तिचे चांगलेत. आणि एकटं परशुबालाच असं गोड मूल झालंय का? आणि दुसऱ्याला झाले त्याला का शिंगत का? कोणाला बी मूल होतंय. आवाज असतं त्या ठिकाणी, पण म्हणण्याचा अर्थ महाराज असतं मुलाला सर्वांनाच होतेत महाराज. पण भजन करणारे, दान धर्म करणारे आणि चांगलं वागणारे असते त्या ठिकाणी मुलं महाराज असते त्या ठिकाणी आमच्या महाराजासारखं मूल व्हायला महाराज असतं कित्येक दिवसाचं असतं पुण्य लागत महाराज. त्या ठिकाणी असतं खरंच असतं व्यासपीठ असतं कोणालाही साधत नाहीये, लादत नाही. याला पूर्व पुण्यही आई वडिलांची असणारी लागत तेव्हा असतं त्या ठिकाणी भक्ती मार्गाला चालणारा असतं मूल महाराज असतं होतं. आणि त्या ठिकाणी कळ मुलाले सर्वांना झाले ते काय मुलं नव्हते का? आणि हे चेपलं असतं परशुबाला झालं, हेतलं चांगलं झालं का असं म्हणणं असतं त्या ठिकाणी गावातील खळ लोकांचं येऊ लागलं. इतर पुत्र पंच महाभूताती त्याचेच मुलासे सोन्याचे वेडे मूर्ख लोक त्याचे बळेची कौतुक करती. महाराज असतं त्या ठिकाणी या खळायला महाराज असतं चांगलं कोणाचं देखोदत नाही हो. ते म्हणाले सर्वांना झाले ते पंच महाभूताचे आणि ह्याच एका मुलाला काय सोन्याचं झाले काय? सर्वांना मुलं पंचमहाभूताचेच होते तर याला बी तसंच झालं. मग याच्याच मुलामध्ये काय विशेष आहे असं गावातील लोकांचं असतं त्या ठिकाणी खळ लोकांचं, दुष्ट लोकांचं म्हणणं येऊ लागलं. परसोबा दारिद्र्यपूर्ण पुत्रासवस्तव वारी करून केले आयुष्याचे नाशन पक्का असे दुर्दैवी. महाराज असते त्या ठिकाणी काही जण म्हणू लागले महाराज असते काय सांगाव मूल इतकं गोंडस झालंय बाबा, पण काय करायचं त्याच्या घरी खायला आहे का? नुसतं वारी करायला गेलं आणि महाराज असतं वारी करून काम धंदा सोडून दिला. घरात गव्हाचे पोते नाहीत, जातय महिन्या 15 दिवसाला एक पिठाची थैली विकत आणतंय. आणि काय महाराज असतं याच्या घरी काहीच नाही, टंटल पाहिलं नाही.
महाराज असताना असे सुद्धा बरेच जण असताना त्या ठिकाणी बोलू लागले. नाव ठेवले सावता मावाटे चोर तत्वता सावनामाची अर्थता त्याच्या बापाही न कळे. आणि पुन्हा महाराज असताना काही जण बोलू लागले आणि बघा ना मोठेपणानं नाव ठेवले सावता. सावता नाव ठेवले. या सावता नावाची व्याख्या तरी याला असताना त्या ठिकाणी माहित आहे का? अहो सावता नावाची व्याख्या माहित नाही आम्हाला. तर हा असणारा मुलगा आतापासूनच वाटतं की हा चोर पुढे असताना निघतो की काय, आणि यानं नाव ठेवलंय सावता. असा असताना त्या ठिकाणी दुष्ट प्रवृत्तीच्या महाराज असताना त्या ठिकाणी या कलियुगामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी संघ राहणाऱ्या माणसात सुद्धा विश्वास असताना धरू नका महाराज. या कलियुगामध्ये कसे लोक आतल्या गाठीचे महाराज असताना त्या ठिकाणी लोक तोंडावरती महाराज असताना गोड बोलतात, पण इकडे अशी पिन मारून देतात ना महाराज असताना विचारूच नका. मग महाराज हे असेच होते ना. हे लोक असताना सावता महाराजाच्या जन्म महाराज असताना मुलाचा झाला तेव्हापासून त्याच्या आई वडिलाचं सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी काढायले. महाराज असताना काही देणं घेणं होतं का? महाराज असताना सर्वसामान्य झाले. महाराज असताना चांगली गोष्ट आहे ना. कोणालाही असताना मूल झालं कसं जरी महाराज असताना मनुष्य असलं तर आपल्या मुलाचं कौतुक असताना आपल्याला वाटतं ना. मग असणारे हे गावातील लोक म्हणून लागले काय करायचे मुलून खाला त्याच्या इथं काय. एक म्हणे करील उद्धार ऐसा सांगती समाचार कामाजी म्हणे पार कोणी सार मग निर्धार ठरवू. हो मग एक जण महाराज असताना त्या ठिकाणी म्हणून लागलं काल नाही का ते माणूस गेलतो बघायला आणि ते म्हणून लागलं की खरंच असताना मुलगा चांगला आहे. त्या माळ्याच्या कुळाचा असताना उद्धार महाराज असताना करण्यासारखा आहे. महाराज असताना असं भविष्य महाराज असताना किंवा अनुमान प्रमाण असताना सांगायला चांगलं तेज हे दिसायले सर्व काही चांगले. मग त्याच्यामध्ये एक कामाजी माळी नावाचा माणूस होता महाराज. तो म्हणला आपण असताना आपल्या कानानं ऐकल्याशिवाय आणि डोळ्यानं बघितल्याशिवाय काहीच महाराज असताना बोलत नसतो. आता जातो बघतो मूल आणि मग सांगतो हे चोर निघणार आहे का शाहू निघणार आहे का काय करणार आहे. असा असताना तो कामाजी माळी बोलू लागला. आमच्या पुत्रापेक्षा जाणत्यासी न्यायाची थोरपण दारिद्र्य परसोबा शिक्षण कैसे देईल त्यात. आणि पुन्हा जाता जाता मुलाला बरं त्याचं पोरग नाही का त्या ठिकाणी झालंय ना चांगलं, पण आमच्या पोराची बराबरी याच्यानं होते का? याच्यानं होणार नाही. याच्या घरी 12 गाड्या असणे दारिद्र्य आणि आमच्या पोराला काय कमी आहे? आमच्या पोराला काहीच कमी नाही म्हणून आम्ही आमच्या पोराचं शिक्षण करू, चांगलं उच्च शिक्षण महाराज असतं त्या ठिकाणी देऊ. आणि याच्यापाशी पैसा न आदला हे काय चांगलं 10वी 12वी 15वी शिकविणार आहे का? याच्यानं काहीच होणार नाहीये. आमच्या मुलाची असणारी सर याच्यानं होणार नाहीये असे महाराज असताना त्या ठिकाणी काही बोलू लागले. एक म्हणे गरिबीतून पुढे येणे कठीण जाण श्रीमंत समाज इतर जन हे मागे उडती. हो आणि पुन्हा म्हणणारे महाराज असताना खरंच असताना गरिबीमध्ये जन्म महाराज असताना भेटणं हे महाराज असताना त्या ठिकाणी कसं आहे महाराज असताना दुःखाला मुळे म्हणणारे. अहो गरीबाला कोणीही वर महाराज असताना येऊ देत नाही त्याला वाटतं. खरंच महाराज असताना कलियुगामध्ये आजही बघा कोणाचं जरासं महाराज असताना गाडी फिसकली ना त्याला वाटतंय हा त्याचं चांगलं झालं आता त्याचं आऊत पिऊत मुरडं माहित कामाला येतोय. महाराज हेच असतं त्या ठिकाणी धरले. तसंच असतं हे म्हणून आले गरिबी ही असणारी वाईट आहे. श्रीमंत लोक गरिबाला वर असताना त्या ठिकाणी येऊ देत नाहीत. आणि महाराज असताना त्या ठिकाणी गरिबाचं असताना जिथं रुपया लागणार आहे तिथं 10 रुपये लोक असताना खर्च करायला लावतात. असं असताना त्या ठिकाणी गरीबाला महाराज असताना कामाला लावतात आणि पैसे बरोबर देत नाहीत. अशा असताना त्या ठिकाणी कोणी गावचे लोक बोलू लागले. शेती आल्या पीक थोरते घेऊन जातील चोर गाव गाड्यात न भागीदार तव संकटे उठती. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात बरं येणे असताना त्याला अर्धा एकर चांगलं जर रान असलं नाही कष्ट केले चांगले मोठाले कंस आले ना तर महाराज असताना त्या ठिकाणी काय होतं म्हणतात महाराज लांबाला चोर असला त्याला याचं वावर माहित नसलं तरी हे जाऊन त्या चोराला सांगून त्याची कंस लय मोठाले आहेत आणि ह्याला जर इतक्या खंड्या झाली ना पुन्हा उद्याच्या आमच्या इथं दारे याचं नाही म्हणून तू काय कर संध्याकाळीच असताना खुडून ने किंवा असं न्याला लावतात किंवा चोरच असताना त्या ठिकाणी खुडून नेतात. मग गरीबाला महाराज असताना वर त्या ठिकाणी येऊ देत नाहीत. अशी चोरी होते मारी असताना त्या ठिकाणी होते. पण गरीबाला श्रीमंत असताना होऊ देत नाहीत किंवा गरीब श्रीमंत होत नाहीये अशी गरीबाची दशा आहे. ही असणारे गावचे लोक असताना त्या ठिकाणी कोणाला परसुबाला उद्देशून महाराज असताना त्या ठिकाणी बोलू लागले. ओंकार स्वामी म्हणे आमच्या गटी नाही जाण परमार्थ महत्वपूर्ण निष्फलची होई. आणि पुन्हा महाराज
असतं त्या ठिकाणी कामाची माळी असतं त्या ठिकाणी मुलाला बरं झालंय तर झालंय, गरिबीमध्ये झालंय, हो द्या मुलाला गरिबीमध्ये झालं गरिबीमध्ये, पण महाराज असतं पुन्हा यानं जर चूक केली ना, एक कोणती चूक आहे मुलाले, आमच्या गटामध्ये जर नाही आलं ना तर महाराज हे गरिबीमध्ये आलं ते तर गेलं कुठं, पण आमच्या गटामध्ये नाही आलं याचा जन्मच व्यर्थ गेला. याला असतं त्या ठिकाणी आधी बी गरिबीच होती, पुन्हा बी असतं याचं वाटुळं असतं त्या ठिकाणी होणार आहे, असं म्हणणं महाराज असतं त्या ठिकाणी कामाजीचं येऊ लागलं. अशी होतसे जन्मवार्ता परशोभाने घेतली मुग्धता, देवार्पुनी योग क्षेमता आनंदे वर्ततसे. परशुभा असतं, परशुभाच्या कानावरती लोक गावातले जे काही बोलू लागले ते सर्व काही येऊ लागलं महाराज. पण परशुभानं काय केलं, महाराज असतं परशुभा असतं त्या ठिकाणी एवढं रत्न असतं पोटाला महाराज असतं त्या ठिकाणी याचं घरामध्ये असतं रांगायचं, मग ते काय साधे होते का महाराज, त्यानं काय होतं त्यांची वृत्ती असणारी कशी होती, त्यानं आपला संसार महाराज असतं देवाच्या पायी वाहून टाकला होता. जे होईन ते होईन महाराज असतं त्या ठिकाणी मी करता नसून तो भगवंत असतं करणार आहे असा भाव असतं परशुभाचा होता, आणि कार्य असतं त्या ठिकाणी करत होते. लोकनिंदेकडे असतं त्या ठिकाणी लक्ष देत नव्हते, आपला दिन रजनी कार्य भाग असतं त्या ठिकाणी करत होते, आणि सर्व काही देवावरती सोडून महाराज असतं त्या ठिकाणी परशुभाने दिलं म्हणतात. आनंदी बालक सावता जो जो वाडे आयुष्यात तो बालक्रीडेची कौतुकता नागितीसी दावी. हो, आणि महाराज असतं त्या ठिकाणी सावता महाराज असतं त्या ठिकाणी वयानं महाराज असतं मोठे मोठे होऊ लागले. आधी लहान असतं बालक होते, जराशे मोठे झाले की महाराज असतं त्या ठिकाणी गोजिरस छान असतं त्या ठिकाणी सुंदर रूप असतं त्या ठिकाणी होतं. मग आपल्या आईला असतं त्या ठिकाणी कौतुक महाराज असतं दाखवत होते. त्यांची देखोनी आनंदवृत्ती तर बालकी खेळावया येते त्यांची आवडे संगती सावत्याची सर्वदा. महाराज असतं त्या ठिकाणी आनंदीवृत्ती असते सावता महाराजाची होती, मन मोकळापणा असतं त्या ठिकाणी होता, आणि कधीच महाराज असतं त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले नव्हते. महाराज 12 वाजलेले नव्हते म्हणून असताना आनंदीवृत्ती होती, म्हणून शेजारी पाजाराची लोक लेकरं महाराज असताना त्या ठिकाणी सावता महाराजासोबत असताना खेळण्यासाठी याचे. महाराज कधी कोणासोबत असताना त्या ठिकाणी उच नीच असताना काही करायचं नाही, आपण हसत राहायचं, दुसऱ्याला सुख असताना त्या ठिकाणी द्यायचं, म्हणून असताना त्या ठिकाणी मुलं सुद्धा सावता महाराजाची संगत असताना त्या ठिकाणी करत होते. वय झाले असे वर्ष 6 परशोभाने शाळेत घातले, तेव्हा सावता गुरुजीचा आवडता पहा अतिशय झाला असे. मग महाराज असतं त्या ठिकाणी काय झालं, सावता महाराजाचं वय असतं 6 वर्ष महाराज असतं त्या ठिकाणी झालं. 6 वर्ष वय झालं तर मग असतं त्या ठिकाणी परशुभानं सावता महाराजाला असतं शाळेमध्ये महाराज असतं त्या ठिकाणी टाकलं म्हणतात. अंगी सदा नम्रता गुरु आज्ञा धारक प्रमाणता अवज्ञानी अलस्यता कदा काळी असे ना. महाराज असते त्या ठिकाणी आनंदी वृत्ती असते होती, शाळात नित्यनेमानं असते त्या ठिकाणी जात होते, नित्यनेमानं जात महाराज असते त्या ठिकाणी होते, पण असताना त्या ठिकाणी जी काही गुरुनं दिलेला अभ्यास आहे, गुरुची जी काही आज्ञा आहे ना त्या आज्ञेचं पालन असते त्या ठिकाणी करत होते, म्हणून असताना गुरुचे सुद्धा आवडते असताना सावता महाराज झाले म्हणतात. लिहिणे वाचणे झाले पूर्णांतःकरणी परमार्थ खूनती प्रगटावया कारण ध्यान देवाजीचे आरंभी. महाराज असतं त्या ठिकाणी लिहिणं वाचणं असतं त्या ठिकाणी कामापुरतं झालं म्हणतात, आणि महाराज असतं त्या ठिकाणी जे असतं त्या ठिकाणी आपल्या महाराज असतं संचितामध्ये किंवा असतं पोटामध्ये असतं ते असतं त्या ठिकाणी ऑटोमॅटिक असतं बाहेर येतं, म्हणजे अंतर खून असतं त्या ठिकाणी निज खून असतं, निज महाराज असतं आपल्या सोबत असतं त्या ठिकाणी असतं. मग आपल्याला पुढे होऊन कसं वागायचं, काय कार्य करायचंय हे महाराज असतं सावता महाराजाच्या ध्यानामध्ये असतं त्या ठिकाणी होतं. मग सावता महाराजाला असतं त्या ठिकाणी विरक्ती बांधू लागली, जे काही महाराज असतं कार्य असतं करत होते, पण त्या भगवंताविषयी ओढ महाराज असतं त्या ठिकाणी वाढत होती. जे अवतारी महाज्ञानी त्या सबोधाची जरुरी नसोनी लोकसंग्रहा लागोनी चरित्र पाही दावितसे. आणि महाराज असतं त्या ठिकाणी काय म्हणतात, ज्याला असतं त्या ठिकाणी उपजताच ज्ञानी महाराज असतं हे वर्म जाणून महाराज असतं जे ज्ञानी असतात ना त्यांना उपदेशाची गरज असते त्या ठिकाणी नसते, तेच जगाला उपदेश करण्यासाठी महाराज असतं या
भूमीवरती अवतरलेले असतात. पण महाराजास्त्र सावता महाराजाला असताना काय झालं, अवतार मुद्दाम घेतला होता महाराज, पण लोकांना म्हणू नये. आणि महाराज असताना त्या ठिकाणी मोठे चांगलं वागतात, चांगलं चालतात, चांगलं करतात, म्हणून महाराज असताना काही काही खाल्ले नाही का, बारीक बारीक जरा मीडियम मध्ये राहतात महाराज. मोठ्यानं असताना त्या ठिकाणी चूक जर केली तर लहाने महाराज असताना पुरेच असताना बेंगाळून जातात. मोठ्यानं चांगलं राहावं, आधी सूचक आणि वाचक या दोघांना चांगलं राहावं महाराज, तो वाचतं श्रोते जरा आकार नाही तर मोठमोठ्या नुसतं सांगायचंय. आणि आपण कसं वागायलाय, महाराज असताना त्या ठिकाणी सावता महाराजाला उपदेशासाठी जन्म असताना सावता महाराजांना घेतला होता. यांना उपदेशाची गरज असताना नव्हती, ते डायरेक्ट कोणालाही महाराज असताना त्या ठिकाणी दगडावरती हात ठेवला तर दगडाचा उद्धार करू शकतो, ते एवढं सामर्थ्य सावता महाराजापाशी होतं. पण महाराज असताना जर सावता महाराजांना गुरु केला नसताना महाराज तो कोण्याच माळ्यानं गुरु केला नसता. काय म्हणायचंय महाराज, त्या ठिकाणी असताना म्हणून लागलो सूचक वाचक चांगलं राहावं. सावता महाराजाला गरज नव्हती उपदेश घेण्याची, पण लोकांना असताना लोकांसाठी दीनदुबळ्यासाठी असताना त्या ठिकाणी गुरु करण्याची असणारी धारणा, किंवा असताना गुरु जर कोणासाठी केला असेल तर सर्वसामान्य अस्त्र लौकिकासाठी गुरु असताना त्या ठिकाणी करावा लागला, असं म्हणणं असताना त्या ठिकाणी कोणाचं, आमच्या ग्रंथकर्त्यांचं येऊ लागलं. विठ्ठल स्वरूपानोनी ध्यानी भजन प्रवर्ते लालुदिनी नित्य कर्मे जेवण खानी न विसंबे देवा. महाराज असताना त्या ठिकाणी चांगले ज्ञानी माणसं सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी संसार करतात, संसारामध्ये असताना त्या ठिकाणी राहतात. सर्व लोक असताना त्यांना साधारण मनुष्यासारखं असताना त्या ठिकाणी पाहतात, पण त्याचं कसं असतं महाराज, न शिवो जळी जळे पद्मपत्र. जसं गुलाबाचं फुल असतं पाण्यामध्ये महाराज असताना त्या ठिकाणी राहतं, पण आपल्या अंगाला असताना पाणी लागू देत नाही, तसं सावता महाराजाचं काम होतं. महाराज असताना त्या ठिकाणी आपला असताना नित्यनेम करत असताना त्या ठिकाणी होते. जे काही असणारं कार्य होतं ना, दिनरजनीचा धंदा असताना, समजा महाराज असताना शेती काम असताना त्या ठिकाणी करत होते, सर्व संसारासारखं असताना त्या ठिकाणी करत होते, पण आसक्ती असताना फळाची त्या ठिकाणी असली नव्हती, सर्व कार्य असताना त्या ठिकाणी करत होते. जो जो भेटे साधू संत त्याते भावे नमस्कारित देव कृपा कधी होत ते निवेदा स्वामी. हो, महाराज असताना दिवसाचे सर्व कामं असताना त्या ठिकाणी करायचे, पुन्हा महाराज असताना भगवंताचं भजन असताना करायचं, भगवंताचं कीर्तन असताना त्या ठिकाणी करायचं, नामस्मरण असताना त्या ठिकाणी करायचं. आणि कोणी महाराज असताना त्या ठिकाणी गावामध्ये साधू संत असताना त्या ठिकाणी आला ना, त्यांना महाराज असताना त्या ठिकाणी बोलायचं की महाराज तुम्ही ज्ञानी दिसता, तुम्ही भगवंताचे भक्त दिसता, मग मला भगवंताची भेट कशाने होईल हे असताना त्या ठिकाणी सांगा ना, असा प्रश्न असताना त्या ठिकाणी कोणी सावता महाराजांना विचारायचा. अरणग्रामी माळी गणतीता झाला भेंड होऊन त्याशी घरी तातड आणून परमार्थ गुह्य विचारित. हो, महाराज असताना त्या ठिकाणी भेंड गावून असताना एक माळीगण महाराज असताना त्या ठिकाणी आला म्हणतात. महाराज असताना तो माळीगण आला तेव्हा असताना सावता महाराजांनी काय केलं, त्या माळीगणाला असताना म्हणजे महाराज असताना त्या ठिकाणी माळीगण म्हणजे महाराज असताना काय, आता आमच्या इथे एक जण आलतो मोठंच मोठं पुस्तक घेऊन, मला वाटतं तोच असताना त्या ठिकाणी असेल, आपला असताना पूर्व काहीतरी सांगतो महाराज असताना त्या ठिकाणी वंशावळ सांगतो, आपल्या कुळाचं सर्व काही माहिती त्याच्यापाशी असताना त्या ठिकाणी असते. असा माळीगण आलता, त्याला सावता महाराजांना घरी असताना त्या ठिकाणी आणलं, त्याची पूजा असताना केली, त्याला असताना त्या ठिकाणी जेऊ खाऊ असताना त्या ठिकाणी घातलं, त्याची सेवा केली. पुढं काय झालं म्हणतात, स्वामी तुम्ही परमार्थ सागर अनादिविद शास्त्राधार ज्ञानी जनांचा करिता उद्धार महिवर विचरता. महाराज असताना त्या ठिकाणी त्या माळीगणाला असताना कोण बोलू लागलं, सावता महाराज असताना बोलू लागले, महाराज तुम्हाला असताना त्या ठिकाणी सर्व ज्ञान आहे, तुम्ही असताना जगाचा उद्धार करण्यासाठी असताना त्या ठिकाणी फिरते महाराज असताना त्या ठिकाणी राहतात, तुमच्या योगाने असताना जडाचा जड महाराज असताना त्या ठिकाणी उद्धरून जातो, एवढं सामर्थ्य असताना तुमचं, तुम्हाला वेदाचं ज्ञान आहे, तुम्हाला असताना त्या ठिकाणी 6 शास्त्र 18 पुराण असताना मुखोदक एवढं सामर्थ्य असताना तुमचं आहे. कुल गोत्राची शुद्धता दाबोनी मोक्ष मार्गता संसार सागरी तारणता देता स्वामी सर्वात. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की महाराज तुम्ही काय करतात,
तर प्रत्येकाच्या घरी जाऊन असताना कुलाची असणारी योग्यता सांगतात की महाराज असताना तुमचे पूर्वज कोण होते, तुमच्या पूर्वजानं काय केलं, तुमच्या आज्यानं काय केलं, तुमच्या पंजानं काय केलं, तुमचा खापर पंजा कोण होता, कोण्या कुळामध्ये होता, कसं कार्य करत होता, हे सर्व काही महाराज असताना ज्या काय कुळाच्या खुणात ना त्या पुढच्या पिढीला महाराज असताना त्या ठिकाणी सांगता आणि त्यांना असताना भक्तिपंथाला महाराज असताना लावण्याचं कार्य तुम्ही करता. एवढे श्रेष्ठ तुम्ही त्या ठिकाणी आहात म्हणू लागले. न्यायनीत दावोनी जनी मोक्ष उपाय मार्ग ध्वनी जनी भाविका ते दाखवोनी सर्वा कृतार्थ करिता. महाराज असताना त्या ठिकाणी सर्वांना कृतार्थ महाराज असताना करतात. म्हणजेच महाराज असताना सर्वांना शांती सुख देण्याचं काम असताना तुम्ही त्या ठिकाणी करतात. एवढे श्रेष्ठ तुम्ही आहात. हे कुल परंपरा स्वामी मज परमार्थ दावा तुम्ही त्या वाचोनी मज ये जन्मी समाधान न पावे. हो आणि मग महाराज असताना तुम्ही एवढे श्रेष्ठ आहात ना, मग मला सुद्धा असताना त्या ठिकाणी माझी जी काही खून आहे, माझा जो काही परमार्थ आहे, हा परमार्थ असताना कसा होणार आहे, काय होणार आहे, माझ्या जन्माचा असताना काय त्या ठिकाणी असताना तथ्य किंवा असताना कोणतं कार्य मी करायला पाहिजे हे समूळ असताना मला त्या ठिकाणी सांगा. तव माळी गण म्हणे धन्य तुझा जन्म निश्चित परमार्थ इच्छा बाळपणात सहसा कोणा ते दिसेना. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की सावता महाराजांना प्रश्न महाराज असताना त्या ठिकाणी विचारला तेव्हा ते माळीगण असताना त्या ठिकाणी बोलू लागले की बाळा आम्ही इतके दिवस असताना फिरलो पण तुझ्यासारखा असताना कमी वयामध्ये काही मी उदार पावेन असं म्हणणारे आम्हाला असताना आतापर्यंत कोणीच असताना त्या ठिकाणी भेटलं नाही. धन्य असताना तू त्या ठिकाणी आहेस असं म्हणणं त्या माळीगणाचं सावता महाराजाला येऊ लागलं. ग्रहदारा राज्यसूत जनतो गुंतले यात जनी परमार्थ मात लुप्त प्राय झाला. ते माळीगण असताना बोलू लागले की बाबा बायको लेकरामध्ये घरामध्ये दारामध्ये सोयऱ्यामध्ये इतक्यामध्ये जन असताना गुरफटून गेलं ना. कोण देवाचं नाव घ्याले महाराज, देवाचं नाव कोणीच घेणं झाले. महाराज असताना त्या ठिकाणी बाबा बाळा तू असताना त्या ठिकाणी असं बोलतो ना तर धन्य तू त्या ठिकाणी आहेस म्हणू लागले. आम्हासी ही पाही देव भेट पूर्ण नाही परंपरेने धंदा ही आम्ही धंदा करीत असो. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणून सावता महाराजांना प्रश्न विचारला होता की महाराज मला असताना त्या ठिकाणी देव भेटतील का, कशानं देव भेटतील आणि देव भेटण्यासाठी मी असणार काय करू. तेव्हा हे माळीगण असताना त्या ठिकाणी बोलले की बाळा आम्ही बी आता पुस्तक नाही का कित्येक रामायणाचे पानं झाले. महाराज असताना कित्येक पोते असताना फाटून गेल्या पण आमच्या स्वप्नामध्ये असताना त्या ठिकाणी नाही. महाराज आमच्या येतो म्हणतात पण आमच्या स्वप्नामध्ये असताना दिसला नाही, आम्हाला कधीच भेटला नाही. आणि असा विचारणा सुद्धा असताना त्या ठिकाणी पहिला तू असताना त्या ठिकाणी मिळालास. धन्य तूस. कमी वयामध्ये असताना हा प्रश्न मनामध्ये येणं हेच महत्पुण्य महाराज असताना त्या ठिकाणी असं माळीगणाचं म्हणणं महाराज असताना येऊ लागलं. दावावी न्यायनीत कुलवंशता निश्चित गोत्र प्रवर्ततादी समस्त आम्ही सांगू तुम्हाला. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले आम्ही नाही का आम्ही स्वतः असताना व्यासपीठावरती बसतो तर महाराज असताना पोती खर्चावून सांगतो. जोर जोरात महाराज असताना पाव किलो गुळाचा फडचा असताना पाडतो एक वाटीभर तर सहज खातो म्हणून लागले. महाराज असताना त्या ठिकाणी पण आम्हाला बाकीच्याच देणं घेणं आहे का, नुसतं मोठमोठ्यानं आळडून सांगायचं आणि वागायचं म्हणलं की महाराज असताना येणारा पोतीला येणारा माणूस असताना आपण तर येतच नाही पण माणसाला म्हणतो जाऊ नको काय पडलंय त्या पोतीत, पोती सांगणारच काय दिवे लावायलेत. महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणले महाराज आम्ही असताना वंशावळीला हा धंदा करत असताना त्या ठिकाणी आलो. कोणी आम्हाला चुकीच्या मार्गाला जाऊ लागलं दिसलं ना तर आम्ही त्याला सांगावं बाळा हे चुकीचा मार्ग इकडे जाऊ नको. आम्ही म्हणायचं त्या चिखलात जाऊ नको, रस्ता दाखवून द्यायचा चिखलात जाऊ नको म्हणून आणि आम्हीच त्या पिंजडातून लुळत जातो. अशी आमची असणारी स्थिती आहे. खरं का नाही महाराज. मग महाराज असताना अशा रीतीने असताना त्या ठिकाणी आमची कंडिशन आहे किंवा आम्हाला आतापर्यंत असताना त्या ठिकाणी हे प्रश्न तू जे काही विचारले ना ते आमच्या मनामध्ये सुद्धा आतापर्यंत असताना त्या ठिकाणी आले नाहीत की कशानं देव भेटन, देव भेटण्यासाठी मी काय करू आणि मी काही कार्य केल्यानंतर देवाची प्राप्तीच मला होईल का असा प्रश्न सुद्धा आमच्या मनामध्ये आतापर्यंत आला नाहीये. कुळाचा धर्म आहे म्हणून आम्ही असणारे हे जात काय जे काय आमच्याकडे आलेलं कार्य ना ते करतोच असं म्हणणं त्या असताना कोणाचं माळीगणाचं येऊ लागलं. विहित कर्म कोणती निषिद्धाची काय स्थिती न्याय अन्याय प्रवृत्ती
ती आम्ही सांगू तुम्हा ते. हो, महाराज असतं ते काय म्हणाले, विहित कंतय, विहित कर्म कोणतंय आणि महाराज असतं विहित असताना कोणतंय, म्हणजे शास्त्राला धरून कोणतंय आणि शास्त्राच्या बाहेरलं कोणतं हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. पण शास्त्रानं सांगितलेले मायबापाला चांगलं सांभाळावं, आम्ही तुम्हाला सांगतो आई वडिलाला चांगलं सांभाळावं. पण आम्ही सांगणारे आम्ही चांगलं सांभाळूत नाही सांभाळूत, आम्हाला याच्याशी घेणं देणं नाही. फक्त शास्त्रानं सांगितलं की आई वडिलाची सेवा करायची आणि करावी, मग आम्ही तुम्हाला खडसावून सांगतो. मग आम्ही मायबापाला चांगलं सांभाळूत या नाही सांभाळूत याच्याशी काही देणं घेणं महाराज असतं त्या ठिकाणी नाहीये. असं कार्य असतं, आम्ही तुम्हाला सांगायचं कसं तुम्ही वागायचं, चांगलं वागायचं. मग आम्ही असताना आंघोळ करूत किंवा नाही करूत याच्याशी काहीही देणं घेणं महाराज असतं त्या ठिकाणी नाहीये. आमचं काम आहे तुम्हाला सांगणं चांगलं कोणतंय आणि बेकार कोणतंय, पण आम्ही वागणं कसं ती आमच्या आम्हाला माहित नाही, आमचं कसं बी जमतं. असं म्हणणं कोणाचं या असताना माळीगणाचं असताना त्या ठिकाणी येऊ लागलं. ते म्हणतात आम्ही तुम्हाला शास्त्रानं जे काही चांगले कामं सांगितले ना ते करण्यासाठी तुम्हाला सांगतो, पण आम्ही वागत तसं नाहीत. मोक्ष मार्गीची खून न पावे देवा सेवेमीना, आपणास ती मिळेल अशी खात्री होत असे. महाराज असते त्या ठिकाणी सांगू लागले की महाराज आतापर्यंत कोणाला देव भेटले नाही भेटले आम्हाला माहित नाही, आम्हाला कधी स्वप्नामध्ये सुद्धा आपण आले नाहीत. पण एक महाराज असते त्या ठिकाणी सांगू शकतो की तुमचा प्रश्न विचारण्याचं महाराज असते त्या ठिकाणी पहिले चतुर लोक होते म्हणून, लयच बाया बी हुशार असताना त्या ठिकाणी होत्या म्हणून, पाळण्यात पाय ओळखीत होते म्हणून बाळाची. महाराज असताना तसं हे अनुमान प्रमाण सांगू लागले की बाळा आम्हाला देव कधी भेटला नाही, आम्ही लोकांना सांगतो चांगलं करा, चांगलं वागा, चांगलं असतं दान धर्म करा, पण आम्ही कधीच केलं नाही. पण तू बोलतो ना, तुम्ही बोलतात ना, याच्याहून असा अनुमान प्रमाण असतं सांगू शकतो तुमचा प्रश्न विचारण्याचा असतं सर्व काही चांगले, तुमची इच्छा तुमची सेवा करण्याची वृत्ती असते त्या ठिकाणी पाहिली असं वाटतं मनामध्ये की निश्चित तुम्हाला असतं त्या ठिकाणी देव भेटतील. तुमच्या असताना जो काही मार्ग आहे, तुमचं जे काही मनामधील महाराज असतं प्रश्न विचारण्याची तुमची जी काही महाराज आवड आहे ना, की आम्हाला सुद्धा वाटतं की तुमच्या या कार्यानं या कामानं बघून असतं वाटतं की तुम्हाला निश्चित देवाची भेट होईल असं असणारं म्हणणं त्या माळीगणाचं येऊ लागलं. तरी तू करुणी सेवा मिळवावा, मोक्ष ठेवा देवा विनन म्हणावा, अन्य गुरु सावत्या. पण एक महाराज असतं त्या ठिकाणी कोणी या माळीगणाला असतं सांगितलं की महाराज जे काही साधू संत असतं त्या ठिकाणी येतील ना त्यांची असणारी सेवा महाराज असतं करा. आणि सेवेमध्ये आळस महाराज असतं कधी महाराज असतं आणू नका. भगवंताची मनोउक्त महाराज असतं भावानं निश्चळ मनाला असतं सेवा करा. आणि तुम्ही काय करा, कोणालाही महाराज असतं गुरु असतं मानू नका. तुम्ही एकच असतं हृदयामध्ये धरा, तो रुक्मिणीचा कांता असतं त्या ठिकाणी त्या भगवंतालाच तुमचा असतं गुरु म्हणा आणि त्याच्याच भेटीची इच्छा असतं धरा, निश्चित तुम्हाला असतं देव त्या ठिकाणी भेटतील. ऐशी ऐकोनी कुलगुरु आणि आनंद झाला सावत्याचे, मनी रात्रंदिवस ध्यानी विठ्ठला ते चिंतित. हो, महाराज असतं हे कुलगुरूचं असतं बोलणं कोणी सावता महाराजांना असतं ऐकलं, आनंद असतं त्या ठिकाणी वाटला, महाराज आनंद वाटला. आणि आनंदाच्या भरामध्ये दिनरजनी महाराज असतं त्या ठिकाणी भगवंताचं भजन करत होते, भगवंताचं नामस्मरण असतं करत होते. आणि मनामध्ये एक इच्छा महाराज असतं धरत होते की कधी मला भगवंत भेट देतील, कधी मला भगवंत असतं त्या ठिकाणी भेटतील. जय जय स्वामी विठ्ठला, तुझ विन जगी मजला, नाही तारणार ज्ञान कैवल्या जगदाधारा. भगवंताचे महाराज असतं आळवणी असतं करू लागले. काय म्हणून लागले महाराज असतं त्या भगवंताला सावता महाराज म्हणून लागले, हे जगाच्या उद्धारा जगत जनित्या जगाचा पालन करणारा असतं श्री हरी, सर्वांना सुख देणारा भगवंता मला कधी असतं भेट तुम्ही देतात. तुझी गुरु माता पिता गोत्राती गुण समजता, तुझ विन अन्य मात नावडे. भगवंता तूच असताना माझी माता, तूच असताना माझा पिता, सर्व काही करता धरता भगवंता तूच असताना त्या ठिकाणी मला असताना या संसारामध्ये काहीच आवडत नाही, फक्त एक असताना तुझं नाव
आणि दुसरा असणार तुझी मूर्ती, हेच मला असणार त्या ठिकाणी एक हवंय आणि ते दिल्याशिवाय भगवंता मला सुख लागणार नाही, कशामध्येच माझं मन लागत नाहीये, असे सावता महाराज बोलू लागले. मदन से संसार चालन वाट परलोकीचे कोड कर्म तव नासी म्हणत चढते ते अर्थ नसेची. महाराज असणे त्या ठिकाणी बोलू लागले. महाराज कोण? सावता महाराज असणे त्या ठिकाणी बोलू लागले, भगवंता मला या संसारामध्ये कोण्याच गोष्टीची चाड असणे त्या ठिकाणी नाहीये. चाड का नाही महाराज? हा संसार संतांना महाराज असणे त्या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. याच्यामधून गेलेले फोलकट काय आणि सार काय याचा अभ्यास संतांनी केलेला आहे. म्हणून तो महाराज असणे त्या ठिकाणी एक कोणाचं पोर भेलो महाराज आणि किती 12 वर्ष असते त्या ठिकाणी जन्म घेतला नाही. का जन्म घेतला नाही? महाराज असते त्या ठिकाणी बोलू का म्हणतात? महाराज असते सांगू लागले एक कोणाचं पोर भेलं आणि 12 वर्ष महाराज असते आईच्या उदरामध्ये राहिलं. कशासाठी? त्याला माहित होतं एकदा जन्म झाला की महाराज असते त्या ठिकाणी काय पसारा या संसाराचा आहे. या संसारामध्ये महाराज असते त्या ठिकाणी नरदेव भेटला, नरदेव भेटला की महाराज असते त्या ठिकाणी बालरूपामध्ये सुद्धा किती महाराज असते दुःख आहे. ज्याची त्याला सुख वाटतं सोडून द्या महाराज, पण किती दुःख आहे महाराज. सर्व हे दुःख महाराज असतं सुखाचार्याला असतं माहित होतं, सुखाचार्याला माहित होतं. जननी जठरम महाराज असतं सर्व काही, हे सर्व असतं दुःखाचे कारणच. म्हणून सुखाचार्य महाराज 12 वर्ष असतं आईच्या उदरामध्ये राहिले होते. महाराज असतं त्या ठिकाणी जन्माला येत नाही गेले, जन्माला येत नाही गेले. आणि सावता महाराज असतं तशीच स्थिती महाराज असतं सांगू लागले की महाराज या संसारामध्ये काहीच नाही भगवंता. या संसारामध्ये नुसतं दिसण्यासारखं असतं सुख आहे, असायला महाराज असतं सुख नाही. सुखच एकेच गोष्टीमध्ये महाराज, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजन. आणि हा संसार असतं ज्यानं कोण भगवंताच्या चरणावरती अर्पण केला ना तोच खरा सुखी महाराज, त्याला समाधान आहे. जे झालंय का ते भगवंताच्या महाराज असतं आज्ञेनं, जे झालंय ते भगवंताच्या आज्ञेनं. महाराज असतं भगवंताची आज्ञा बी महाराज असतं कयामध्ये नाही का. एक जण महाराज असतं असं सांगायला गेलो तर आम्ही कुठं लक्ष्मण शक्तीमध्ये जे काही मनुष्य करतो ना त्याच्यामध्ये भगवंताची इच्छा असते आणि तेव्हा ते आणि महाराज ते असतं आरती लावून आलतो. ते म्हणलं मग मी दारू पिली, भगवंतानंच असतं त्या ठिकाणी आज्ञा केली असेल, याच्यामध्ये भगवंताचा हात असेल महाराज. हे अशा कामामध्ये देव काय करीत नाही बरं का. देव असतं चांगल्या कार्यामध्ये तुमचं संचित जर चांगलं असलं ना तर भगवान तर तुमच्या मनामध्ये एक इच्छा देतील महाराज की तुम्ही घरी झोपलात ना उठा तिथं पोतीपाशी जाऊन बसा, काहीतरी तुमचा फायदा होईल, एवढं देव करू शकतात. पण महाराज असतं असं काही बी देव असतं बुद्ध्या देत नाही. महाराज असतं ते पूर्वकर्मानं असतं त्या ठिकाणी तशी बुद्ध्या भेटते, तसे संगतीला सोबतीला महाराज असतं सोबती भेटतात. आणि महाराज असतं जे करू नये का ते महाराज असतं करून बी जातात महाराज असतं. पण या अशा वाईट गोष्टीमध्ये देवाचा हात असणार त्या ठिकाणी नसतो, ते पूर्वकर्मानं असतं त्या ठिकाणी भेटतो. पूर्वकर्मानं भेटतो ते भेटतं महाराज. तुम्हाला खरं सांगू का, एक देवाची आणखीन याच्यामध्ये एक महाराज असतं त्या ठिकाणी देव नटखट आहे महाराज. भगवंत असतं फार लीला करतात. कोणाला कोणाला काय वाटतं महाराज मी केलं म्हणून झालं, तू केलं म्हणून बाबड्या काहीच झालं नाही. त्या भगवंताच्या आज्ञेशिवाय काहीच महाराज असतं त्या ठिकाणी होत नाही. अहो भगवंतानं लोक म्हणतात द्रौपदीसाठी असतं महाभारत घडलं. महाराज असतं भारत द्रौपदीसाठी घडलंच नाही. ही इच्छा कोणाची होती? कृष्णाची इच्छा होती महाराज. महाभारत घडविण्याची इच्छा कृष्णाची होती. देव इतका नटखट आहे ना महाराज. त्या ठिकाणी असतं मागले पूर्वकर्म असतं त्या ठिकाणी बेकार असू द्या आणि त्यांनी पोतीचा रस्ता धरू द्या महाराज, त्याच्या गाडीचं कवाचा काढून टाकीन, हा भगवंत काहीच सांगू देत नाही महाराज असतं त्या ठिकाणी. म्हणून असतं त्या ठिकाणी महाभारत घडत नव्हतं. याला मूळ कारण कृष्ण परमात्मा. महाराज असतं लोक म्हणतात अहो त्या दुर्योधना किती दुर्योधन पापी, किती दुर्योधन पापी. कृष्ण ते महाराज असतं त्या ठिकाणी सुला करण्यासाठी आलते. त्या कोणाला? दुर्योधनाला म्हणले दुर्योधना समजे गावं तुला राहू दे, फक्त पांडवाला 5 गावं दे. 5च गावं कृष्ण परमात्मा मागू लागले पांडवाला. दुर्योधन म्हणला मी 5 गावं सुद्धा देणार नाही. पण हे असते ऐकणारला काय माहिती कोणते 5 मागू लागले. तर महाराज कृष्णानं कोणते कोणते गावं मागितले? 5. एक दिल्ली, दुसरी मुंबई, तिसरं महाराज पणजी, हा
आणि महाराज असतात आता मोठे मोठे गावं गेल्यानंतर ह्या खेड्यापाड्यामध्ये काय राहिले हो? आणि देवाला जर मिटवायचं असतं तर साखरेवाडी सारखी 2-4 गावं मागितली असती, दिली नसते का? दुर्योधनानं काय पडलं? पण देवानं 5 गावं मागितले, पण तसे मागितले. दिल्ली, आग्रा, पुन्हा आणखी मुंबई, राजधानी, पटना, हे अशी 5 गावं देईन का दुर्योधन? ते म्हणला 5 का 1 बी देत नाही. महाराज असताना असा देव आहे, देवाला 5 गावं घेऊन हे युद्ध मिटवायचं नव्हतं. देवाला असताना दुर्योधनाची या आंध्याची जिरवायची होती, म्हणून देवानं 5 गावं महाराज असताना त्या ठिकाणी मागितले होते. आणि त्या ठिकाणी असताना ते कोण आमच्या असताना त्या ठिकाणी ग्रंथ करते सांगतात की महाराज अशी भगवंताची असताना त्या ठिकाणी लीलाय आणि भगवंताचा असताना त्या ठिकाणी कार्य आहे. मृत्यूलोकी विठ्ठला विना निघनावडत सेजान मुरडले चित्त प्रपंचापासून विटमनी अलसे. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात? सावता महाराज अस्त्र म्हणून लागले की भगवंता या संसाराचा या पृथ्वी तलावरती मला वीट अस्त्र त्या ठिकाणी आलाय. काय वीट आलाय महाराज अस्त्र त्या ठिकाणी? पूर्ण ज्ञान होतं. महाराज फुलकट असणारा हा संसार आहे, भगवंताचं नाव हे सार, याचा अनुभव या असणार कोणी आमच्या सावता महाराजांना पहिलाच अस्त्र त्या ठिकाणी घेतला होता. तेव्हा नाशिवंत संसार महाराज अस्त्र त्या ठिकाणी वाटत होता आणि तेच भगवंताला सांगून आले, भगवंता मी या संसारामध्ये आलो, पण तुझ्या नामाशिवाय आणि तुझ्या भेटीशिवाय असताना या संसारामध्ये कोणतं सुख असताना त्या ठिकाणी नाहीये. आणि खरं बघायला गेलं ना महाराज, खरंच असताना या संसारामध्ये सुख नाहीये. आज असताना कोट्यावधी रुपये कमिवणारा माणूस असताना समाधानी नाहीये महाराज. तुम्ही असताना त्या ठिकाणी इंटरनेटचा जमाना आहे महाराज. त्या ठिकाणी गुगलवरती असताना त्या ठिकाणी कशावरती ईमेल मध्ये असताना तुमचा अकाउंट असेल तिथं असताना त्या ठिकाणी अध्यात्म नावाचं एक असताना लेख येतो, ते वाचा महाराज. तिथं आपले आपले अनुभव पैशावाल्यानं सांगितले. एक कलेक्टर होता महाराज, एक DSP होता, अमुक पैसा असताना त्यानं कमवला, कित्येक पैसा कमवला, गरीब बघितला नाही, श्रीमंत बघितला नाही, जितके तितके वडीतच राहिला, रिटायर झाला. लाख रुपये महिना रिटायरमेंटचा असताना त्या ठिकाणी येतो आणि महाराज बाजावरती असताना बसला आणि त्याचा मुलगा असताना बाहेरून आला आणि बाबा तुम्हाला काही कळत नाही, इथं कशाला बसलात? दसदसा तो असताना त्या ठिकाणी रडला. ज्यांच्यासाठी केलंय ना तेच जर सुख देत नाही तर काय उपयोग महाराज असताना या पैशाचा? आता रडतो, आता रडून काय उपयोग आहे महाराज असताना त्या ठिकाणी? जेव्हा असताना या शरीरानं दुसऱ्याची सेवा करणं होते, या शरीरानं दुसऱ्याची सेवा करून असताना सुख देण्याचं काम ज्या वेळेस करायला पाहिजे होतं का त्यावेळेस केलं नाही. लेकरा बाळासाठी पैसा कमवून ठेवला आणि तेच लेकरं बाळा म्हणतात बाबा तुम्हाला काही कळत नाही, एका जागेवर बसा, गपचीप बसा. महाराज असताना असं अशी स्थिती आहे. हे संसारामधलं जे काही वरपंग रूपाने दिसतो ना, हे सावता महाराजाला असताना माहित होतं हा संसार फुलकट आहे, म्हणून भगवंता तुझं नाव एक श्रेष्ठ आहे असं म्हणून असताना भगवंताच्या नावाचा गजेरा असताना करू लागले, नाव घेऊ लागले, त्या भगवंताला आळवू लागले आणि झालेली सेवा असणारी श्रीचरणी अर्पण करूत म्हणून खावया प्यावया न मिळो अन्न वस्त्र धन जळो संसार भूत त्वरे पळो वेगी पाव विठ्ठला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी सावता महाराजांच्या मुखामधील बोलत महाराज अस्त्र संतांचं चरित्र ऐकायचंच कशाला महाराज? या देवानं दिलेली ही देणगी महाराज अस्त्र त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये सत्ययुगामध्ये देव येत होते, महाराज अस्त्र संत येत होते, पण आता संतही येणार नाहीत महाराज. का संत येणार नाहीत? तर महाराज तेवढे पापी असताना त्या ठिकाणी उजेगर पापी नाहीत. महाराज असताना देवही येऊ शकत नाही. का? तर आता असताना दिसणारे मोठमोठ्या शिंगाचे असणारे बकासुरासारखे राक्षस नाहीत. महाराज असताना कंसासारखा दैत्य असताना नाही म्हणून देव येऊ शकत नाही. आता चांगल्या गंध लावलेल्या माणसाच्या मनामध्ये अहमरूपी रावण आहे, कामरूपी असताना त्या ठिकाणी रावण आहे. महाराज ज्याचा असताना त्या ठिकाणी खातो ना त्याच वाटुळ कराय बघतो असा असताना त्या ठिकाणी कंस मामा त्या ठिकाणी अंतकरणामध्ये. मग कलियुगामध्ये मेन साधन असताना भगवंतानं ही असणारी कथा महाराज असताना त्या ठिकाणी ही कथा नसून साक्षात असणारा एक संताचा संघ आहे, संताचा असताना सानिध्य महाराज असताना त्या ठिकाणी. आणि या कथानं ही कथा जर मन लावून महाराज असताना त्या ठिकाणी ऐकली ना
तर याला असतं संगती, संताची संगत घडल्याचं पुण्य महाराज असतं त्या ठिकाणी भेटतं. आणि सावता महाराज असतं म्हणून लागले भगवंता हे फोलकट असणारा संसार आहे, मला याच्यामध्ये मन लागत नाहीये, मला असतं खरं सुख तुझ्या नावामध्ये. झालेली सेवा असताना श्रीचरणी अर्पण करू आणि उर्वरित कथा भाग असताना त्या ठिकाणी उद्याच्याला घेऊ. पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव